A charged particle moving in a magnetic field along a circular path of radius r passes through a very thin lead sheet and thereby losses half its kinetic energy. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी का होते, लॉस होते. मग एक काम करू, आपण कायनेटिक एनर्जी घेऊ. आपण कायनेटिक एनर्जी कोणती, सेकंड केसमध्ये, आणि ती अर्धी लॉस झाली. मग किती उरली आपली, अर्धीच उरली. मग कायनेटिक एनर्जी पहिल्याची किती झाली, अर्धी झाली. पुढं द रेडियस ऑफ इट्स न्यू सर्क्युलर पाथ इज. तर आपल्याला रेडियस फाईंड करायचं आहे. मग एक काम करू, पहिल्याची जी रेडियस आहे त्याला आपण R1 घेऊ आणि R1 R आहे आणि आपल्याला R2 या ठिकाणी काय करायचं, फाईंड करायचं आहे. ओके. आता कायनेटिक एनर्जी घेतलं तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे R/2, बी ऑप्शन आहे √2R, सी ऑप्शन आहे R/√2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे R. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, बरोबर ना. मग कायनेटिक एनर्जी जर घेतलं तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो 1/2 mv². व्ही म्हणजे आपली काय असणार, वेलॉसिटी असेल. ठीक आहे. मग हा 1/2 mv² काय झाली, कायनेटिक एनर्जी. कारण कायनेटिक एनर्जी आपल्याला दिलेला आहे आणि चार्ज पार्टिकल मूव्ह करतोय सर्क्युलर पाथमध्ये, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. हा 2 जो इकडे डिवायडेड, इकडे काय करा, मल्टिप्लाय. ओके. मग 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी, त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला यमने, आणि हा जो भेटेल तो काय भेटेल आपल्याला v². याचा आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू. मग आपल्याला v भेटेल आणि v किती भेटेल, √2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय काय भेटेल तर यम. हा झाला तुमचा स्पीडचा फॉर्म्युला. पहिले तर फॉर्म्युला आपण अरेंज करू आणि नंतर मग आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. या केसमध्ये आपला जो पार्टिकल आहे तो कोणत्या पाथमध्ये मूव्ह करतोय, तर तो सर्क्युलर पाथमध्ये या ठिकाणी काय करतोय, मूव्ह करतोय. राईट. मग सर्क्युलर पाथमध्ये जर मूव्ह करत असाल तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे सेंट्रिपेटल फोर्सला. सेंट्रिपेटल फोर्स इज बॅलन्स बाय मॅग्नेटिक फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज बॅलन्स बाय मॅग्नेटिक फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्स जो असतो तो किती असतो, mv²/r, आणि जो मॅग्नेटिक फोर्स असतो तो किती असतो, BQV. ओके. साइन थिटा पण आपण मॅक्झिमम घेणार आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये इथला v आणि इथला v काय झाला, कॅन्सल. मग आपलं इक्वेशन जे राहणार आहे ती काय राहणार, mv/r इज इक्वल टू BQ. ओके. तर आपल्याला काय फाईंड करायचं, रेडियसच फाईंड करायचं. मग याच्यावरून रेडियस फाईंड करून घ्या आणि ही जी रेडियस भेटेल आपल्याला ती किती भेटेल तर mv/BQ. ओके. आता याच्यात त्यांना आपल्याकडे व्हीची व्हॅल्यू आलेली आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग आपल्याला आरची व्हॅल्यू भेटेल, R इज इक्वल टू m तसाच लिहिला, BQ पण तसाच लिहिला, आणि व्हीच्या जागी व्हीची व्हॅल्यू टाकणार, म्हणजे ही व्हॅल्यू टाकणार आपण. ठीक आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे √2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय m. आता हे कुठून आलं तर ते पण राईट करू आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके. याला जर आणखीन सिम्प्लिफाईड केलं, m अंडर रूटमध्ये येणार. ओके. सगळं आपण अंडर रूटमध्ये घेऊन टाकू. मग 2m जर अंडर रूटमध्ये आला तर mचा स्क्वेअर, आणि हे झाली कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय बीचा पण स्क्वेअर होईल, क्यूचा पण स्क्वेअर होईल आणि m पण राहणार. ठीक आहे. मग आता नेक्स्ट केसमध्ये इथला m आणि इथला m काय आला, कॅन्सल. बाकी काही कॅन्सल होण्यासारखं नाही आहे. मग इक्वेशन आपण या ठिकाणी पुन्हा राईट करून घेऊ. मग आपली जी रेडियस भेटणार आहे r, तर ही रेडियस भेटेल √2m इंटू कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय b² q². ओके. तर हा झाला तुमचा रेडियसचा फॉर्म्युला. मग आपली जी रेडियस आहे ती कशावरती डिपेंड आहे, तर ती √2 कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड आहे. मग आपल्याला काय फाईंड करायचं आहे, तर आपल्याला फाईंड करायचं R2 आणि त्याला R1ने डिवाइड करा. R2ची जी व्हॅल्यू आहे ती किती भेटणार, तर 2m कायनेटिक एनर्जी आपल्याला सेकंड याची घ्यावं लागेल आणि डिवाइड करायला b² q². आता याचं काय करून घेऊ आपण, रेसिप्रोकल करून घेऊ. रेसिप्रोकल जर केलं तर या ठिकाणी भेटेल आपल्याला b बदलणार नाही, q पण बदलणार नाही, टोटल डिवाइडेड बाय 2m पण बदलणार नाही.
बदलणार आहे फक्त कायनेटिक एनर्जी. मग ती काय घेतली आपण पहिल्याची घेतली. ओके. मग आता नेक्स्ट केसमध्ये इथला 2m आणि इथला 2m काय आला कॅन्सल. बी स्क्वेअर सोबत बी स्क्वेअर कॅन्सल, क्यू स्क्वेअर सोबत क्यू स्क्वेअर कॅन्सल. मग आपल्याला R2 भेटेल. R1 जो दिलेला आहे तो R इतका दिलेला आहे. अंडर रूट याची कायनेटिक एनर्जी दुसऱ्याची आहे ती पहिल्या कायनेटिक एनर्जी किती आहे हाफ आहे. ओके. आणि इथं झालं 1 कायनेटिक एनर्जी कोणाची फर्स्ट याची. ठीक आहे. मग आता नेक्स्ट केसमध्ये कायनेटिक एनर्जी पहिल्याची काय होणार कॅन्सल. मग आपल्याला काय भेटेल R2 आणि R2 किती भेटणार तर R आणि स्क्वेअर रूट ऑफ R डिवायडेड बाय √2. हे झालं तुमचं रेडियस. नवीन जी रेडियस असेल ती भेटेल R डिवायडेड बाय √2. ओके. याला शेडेड करून घेतो आणि या ठिकाणी तुम्ही आता ऑप्शन आपण चेक करू कोणतं ऑप्शन आपलं बरोबर आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय R डिवायडेड बाय √2.